ओम शांती. आजची तारीख आहे 3 जून 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, बाबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर सेवाभावी सपूत बनून सर्वांना सुख द्या, कोणालाही दुःख देऊ नका. प्रश्न आहे, धर्मराजाच्या सजेपासून सुटण्याकरिता कोणत्या ईश्वरीय नियमांवर लक्ष द्यायचे आहे? उत्तर, कधीही ईश्वरासमोर केलेल्या प्रतिज्ञेची अवज्ञा करायची नाही, कोणालाही दुःख द्यायचे नाही, क्रोध करणे, त्रास देणे, अर्थात ईश्वराचे नाव बदनाम होईल असे वर्तन करणे, तर त्यांना खूप सजा भोगावी लागते. त्यामुळे असे कोणतेही कर्म करायचे नाही. मायेची कितीही वादळे येवोत, आजार उफाळून येईल, परंतु योग्य काय अयोग्य काय याचा बुद्धीने निर्णय घेऊन चुकीचे कृत्य करण्यापासून नेहमी दूर राहायचे आहे. आजचं गीत आहे, कौन आया मेरे मन के द्वारे खुशियों की सौगात लेके. ओम शांती. हे कोणी म्हटले ओम शांती? बाबा आणि दादा, ते शिव बाबा आणि ब्रह्मा बाबा. हा तर मुलांना जरूर निश्चय असेल की आमचे पारलौकिक पिता तर परमपिता परमात्मा शिव आहेत आणि हे ब्रह्मा सर्व मुलांचे अलौकिक पिता आहेत. यांनाच प्रजापिता ब्रह्मा म्हटले जाते. हे दादा स्वतः म्हणतात की तुम्हाला पारलौकिक पित्याची प्रॉपर्टी मिळते. नातवंडे नेहमी आजोबांचे वारसदार असतात. त्यांचा बुद्योग आजोबांकडे जातो, कारण आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळतो. जसे राजांच्या पोटी जी मुले जन्म घेतात ती तर असेच म्हणतील की वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर त्यांचा निश्चितच हक्क असतो. तुम्ही मुले जाणता की आपण बेहदच्या बाबांकडून मोठ्यात मोठी प्रॉपर्टी स्वर्गाची बादशाही घेत आहोत. काल बाबांकडे कोणीतरी भेटण्यासाठी आले होते, परंतु त्यांना थोडेच काही समजत होते. बाबांनी त्यांना समजावून सांगितले की हे सर्व ब्रह्मकुमार आहेत, तुम्ही देखील ब्रह्माची आणि शिव परमात्म्याची मुलं आहात ना? तर म्हणाले, आहोत तर खरे. तर हे फक्त ऐकून बोलले, परंतु त्यांच्या मनात भरले नाही, तीरच लागला नाही, म्हणजे काळजाला भिडलेच नाही की खरोखरच आपण त्यांची संतान आहोत. बाबा म्हणतात, तसेच आपल्याकडे देखील अशी काही मुले आहेत की ज्यांच्या बुद्धीमध्ये फार थोडे जाते. त्यांच्या बुद्धीमध्ये फार थोडे जाते. तो आनंद, तो आत्मिक नशा दिसून येत नाही. अंतर्मनामध्ये आनंदाचा पारा खूप चढला पाहिजे. तो चेहऱ्यावर सारा दिसून येतो. आता तुम्हा सजनींचा ज्ञान शृंगार केला जात आहे. तुम्ही जाणता की आपण साजनच्या सजनी आहोत. एका शेतकऱ्याच्या मुलीची गोष्ट आहे ना. एक राजा शेतकऱ्याच्या मुलीला घेऊन आला, परंतु तरीही तिला राजाईमध्ये मजा आली नाही. तर मुलीला राजा परत गावामध्ये सोडून आला, म्हणाला की तू राजाईच्या लायक नाहीस. तर इथे देखील बाबा शृंगार करतात की भविष्यामध्ये तू महाराणी पण. श्रीकृष्णासाठी देखील म्हणतात ना की पटराणी बनविण्याकरता पळवून नेले, परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. सर्व आहेत अधार्मिक वृत्तीचे. समजतात की अशीच दुनिया चालत राहते, निसर्ग आहे. असे पुष्कळ आहेत की जे मंदिरे, धार्मिक स्थळे अशा ठिकाणी जात सुद्धा नाहीत आणि ना शास्त्रांना मानतात. आता तुम्ही मुले आहात दैवी कुळाचे. अगोदर तुम्ही आसुरी गोदमध्ये होता. आसुरी गोदमधून आता तुम्ही ईश्वरीय गोदमध्ये आले आहात. एका पित्याची मुले, बहीण भाऊ आहात.
हे एक आश्चर्य आहे. इथे बाबांचे बच्चे बनतात आणि मग जर समजा वाईट संगत लागली तर मग बाबांना विसरून जातात. तर इथे बाबांचे बनून मग बाबांना सोडचिठ्ठी देतात, प्रतिज्ञा करतात आणि मग विकारी बनतात, तर खूप पाप लागते. अज्ञान काळामध्ये इतके पाप लागत नाही जितके ज्ञानामध्ये लागते. अज्ञान काळामध्ये माणसामध्ये क्रोध तर सामान्य गोष्ट आहे. इथे जर तुम्ही कोणावर क्रोध केला तर 100 पटीने दंड होतो. अवस्था पूर्णपणे ढासाळते, कारण ईश्वराचा आदेश मानत नाही. धर्मराजाचा आदेश मिळतो की पवित्र बनायचे आहे. तुम्ही ईश्वराचे बनून थोडे जरी त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केले तरी 100 पटीने दंड होतो, कारण आपण आता समजदार बनलो आहोत ना. बाबांनी ज्ञान देऊन आपल्याला समजदार बनवलं आहे. तर बाबा म्हणतात धर्मराज देखील रचना आहे. धर्मराजाच्या रूपाचा देखील बाबा साक्षात्कार घडवतात आणि मग त्यावेळी सिद्ध करून सांगतात की बघ, तू प्रतिज्ञा केली होतीस मी कधीही क्रोध करणार नाही, कोणाला दुःख देणार नाही, तरीही तू त्यांना दुःख दिलेस, त्रास दिलास. आता भोग सजा. साक्षात्कार केल्याशिवाय कुणालाही सजा देत नाहीत. पुरावा तर पाहिजे ना. तर ते देखील समजतात की खरोखर मी बाबांना सोडून हे कुकर्म केले आहे. बदनामी केल्याने मग अनेकांवर संकट येते. किती अबला बंधनामध्ये येतात आणि सगळा दंड मग बदनामी करणाऱ्यावर पडतो. म्हणून बाबा म्हणतात की मोठ्यात मोठा पाप आत्मा बघायचा असेल तर इथे बघा. धोब्याकडे जेव्हा खूप मळलेले सडलेले कपडे असतात तर फटका मारल्याने लगेच फाटतात. तर इथे देखील सटका म्हणजे फटका सहन न झाल्याने निघून जातात. बाबा म्हणतात जी मुख्य ब्राह्मणी बाबांना भेटण्यासाठी पार्टी घेऊन येते तिच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आणलेल्यांपैकी एकाने जरी बाबांचा हात सोडला आणि विकारी बनला तर त्याचे पाप घेऊन येणाऱ्यावर येईल. असेच कोणालाही इंद्रसभेमध्ये घेऊन येता कामा नये. नीलम परी, पुखराज परीची कथा देखील आहे ना. इंद्रसभेमध्ये कोणाला लपवून घेऊन आले तर इंद्रसभेमध्ये वास येऊ लागला, तर घेऊन येणारीवर दंड पडला. अशी काहीतरी कथा आहे की ती शिळा बनली. बाबा पारसनाथ बनवतात आणि जर अवज्ञा केली तर मात्र शिळा बनतात, म्हणजे पत्थरबुद्धी बनतात. बाबा म्हणतात मनुष्याला तर कधी 4-8 भुजा असत नाहीत. काहीच अर्थ समजत नाही. तुम्ही मुले समजतात की बाबा आता आपल्याला काय बनवत आहेत. आपण तर 100% निर्बुद्ध होतो. बाबांची गोद घेतल्याने आम्ही स्वर्गाचे मालक बनतो. भले इथे कोणी राजा असेल, परंतु त्याला स्वर्गाचे सुख आणि आताचे सुख आणि स्वर्गाचे सुख यामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये राहून सर्वांना सांभाळायचे देखील आहे, परंतु ट्रस्टी होऊन राहायचे आहे. बाबा म्हणतात आता सावध राहा. कर्मेंद्रियांद्वारे कोणते पाप केले तर हा मेला, म्हणजे मृत्युमुखी पडला, अर्थात जुन्या दुनियेमध्ये परत गेला. खूप मोठे लक्ष आहे. बाबांचा मुलगा बनलात की मग सगळे आजार उफाळून येतील. तर घाबरायचे नाहीये. वैद्य लोक देखील सांगतात की अमक्या औषधाने तुमचा आजार बाहेर उफाळून येईल, तुम्ही घाबरू नका. तर बाबा देखील सांगतात, बाबा स्वतः सांगतात की तुम्ही बाबांचे बनलात की मग माया रावण तुम्हाला खूप हैराण करेल, खूप वादळे घेऊन येईल. आता तुम्हाला योग्य आणि अयोग्याची बुद्धी मिळाली आहे.
इतर कोणालाही योग्य आणि अयोग्याची बुद्धी नाही. सर्वांची आहे विनाशकाले विपरीत बुद्धी. तुमच्यामध्ये देखील प्रीतबुद्धी नंबरवार पुरुषार्थानुसार आहेत. प्रीतबुद्धी असणारे बाबांची सेवा खूप चांगली करतील. अच्छा. मधुर मधुर खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि अम्मा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, ईश्वराची संतान बनून जराही त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करायचे नाही. या कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही कुकर्म करायचे नाही. उलटसुलट शब्द बोलायचे नाहीत. सपूत बनून बाबांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. दुसरा पॉइंट आहे, ट्रस्टी बनून आपल्या गृहस्थ व्यवहाराला सांभाळायचे आहे. ज्ञान मार्गाचे जे कायदे आहेत त्यावर व्यवस्थितरित्या चालायचे आहे. योग्य आणि अयोग्याला समजून घेऊन मायेपासून सावध राहायचे आहे. वरदान आहे, तडफडणाऱ्या भिकारी तहानलेल्या आत्म्यांची तहान भागविणारे सर्व खजिन्यांनी संपन्न भव. विश्लेषण आहे, जसे लाटांमध्ये तरंगणारी आणि बुडणारी आत्मा एका काडीचा आधार शोधत असते, असेच दुःखांची एक लाट येऊ द्या आणि मग पहा, सुख शांतीचे भिकारी अनेक आत्मे तडफडत तुमच्या समोर येतील. अशा तहानलेल्या आत्म्यांची तहान भागविण्यासाठी स्वतःला अतींद्रिय सुख आणि सर्व शक्तींनी, सर्व खजिन्यांनी भरपूर करा. सर्व खजिने इतके जमा असावेत की जेणेकरून आपली स्थिती देखील टिकून राहील आणि इतर आत्म्यांना देखील संपन्न बनवू शकाल. आजचा सुविचार आहे, कल्याणाची भावना ठेवून शिकवण द्या, तेव्हाच शिकवण काळजाला भिडेल. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या स्वभावाला सरळ बनवा, सहनशील बना. सदैव हर्षित राहणे हा ज्ञानाचा गुण आहे. यामध्ये फक्त रुहानियत ऍड करायची आहे, म्हणजे आत्मिकता मिळवायची आहे. हर्षितपणाचा संस्कार देखील एक वरदान आहे, जे वेळेवर खूप सहयोग देते. जे स्वतः सदैव हर्षित राहतात ते कसलेही मन असणाऱ्यांना देखील हर्षित करतात. सरळ स्वभाववाले आपल्या खुशनुमा हर्षित चेहऱ्याच्या द्वारे तणावयुक्त वातावरणाला सरळ स्वभाववाले आपल्या खुशनुमा हर्षित चेहऱ्याद्वारे तणावपूर्ण वातावरणाला देखील हलके बनवतात. अच्छा. ओम शांती.